नमस्कार मंडळी. कमळी मालिका झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. मालिकेत दाखवल्याप्रमाणे अनिकाचे ऋषीवर प्रेम आहे. त्याचे प्रेम मिळवण्यासाठी ती अनेक प्रयत्न करते. कमळी व ऋषीमध्ये जवळीक होऊ नये म्हणून ती अनेक कट कारस्थाने करताना दिसते. कमळीला कॉलेजमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते. आजी कामिनीच्या मदतीने तिने आजपर्यंत कमळीच्या विरुद्ध अनेक कट कारस्थाने केली आहे. मात्र कमळी प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर पडली आहे. यामध्ये तिला अन्नपूर्णा आजी, ऋषी आणि निगी यांची वेळोवेळी मदत झाली. याबरोबर ऋषी कमळीच्या प्रेमात पडला आहे. कमळीच्या बाजूने फक्त मैत्री होती. ऋषीला ती चांगला मित्र मानते. आता मात्र ती सुद्धा ऋषीच्या प्रेमात पडणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने कमळी मालिकेचा प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की कमळी वर्गात बसली आहे. ती जेव्हा पुस्तकाची पानं उलटते तेव्हा तिला ऋषीचा फोटो दिसतो. ती दुसरं पान उघडते तेथेही तिला ऋषीचा फोटो दिसतो. तिला सगळीकडे ऋषीचा भास होऊ लागतो. कमळी स्वतःशीच म्हणते, प्रत्येक ठिकाणी मला तुम्हीच दिसत आहात. हे काय होते मला? हे म्हणताना कमळी लाजते. एकटीच हसते. जेव्हा ती फळ्यावर काहीतरी लिहिण्यासाठी जाते तेव्हा अक्षरे हवेत तरंगल्यासारखी दिसतात. ऋषी दरवाजातून आत येतो. त्यानंतर त्यांच्यातील काही रोमॅन्टिक क्षण पाहायला मिळतात. शेवटी कमळी म्हणते, खुळ्यावणी झालं आहे कमळीच्या मनाला ऋषी सर, तुम्ही भिडलाय. या दरम्यान तुझ्या पिरतीचा चढलाय ज्वार, टांगा पलटी घोडा फरार हे गाणं ऐकायला मिळत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने खुळ्यावणी चाललाय कमळीला रंग इश्काचा, मनाला लागलाय तिच्या नाद ऋषी सरांचा, अशी कॅप्शन दिली आहे. ऋषीने जरी कमळीवर प्रेम असले तरी त्याची आई नयनतारा आणि त्याचा भाऊ रोहित यांना कमळी आवडत नाही. ऋषीने कमळीपासून दूर राहावे हे त्यांनी ऋषीला सतत बजावले. आता कमळी ऋषीसमोर खरंच त्याच्या प्रेमाची कबुली देणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.